सोलर बसवण्यासाठी सरकार देतंय 78,000 रुपये. होय, PM सूर्यघर मुफ्त बिजली योजनेच्या अंतर्गत तुम्हाला मिळणार 78,000 रुपये, तेही सोलर बसवण्यासाठी. PM सूर्यघर योजनेची घोषणा फेब्रुवारी 2024 मध्येच पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केली होती, ज्या अंतर्गत 1 कोटी घरांना 300 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा त्यावेळी झाली होती. आत्ताच सादर झालेला अर्थसंकल्प, ज्यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर करत असताना असे म्हटले की आता आपल्याला 300 युनिट मोफत मिळतील. प्रत्येक घरावर आता सोलर पॅनल बसवणार आहेत आणि सोलर पॅनल बसवण्यासाठी तब्बल 78,000 रुपये सबसिडी मिळणार आहे. तर व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की ही 78,000 रुपये सबसिडी मिळवण्यासाठी तुम्हाला PM सूर्यघर योजनेमध्ये कसा अर्ज करावा लागेल, यामध्ये तुम्हाला सबसिडी कोण मिळवून देणार, काय अशी डिटेल पात्रता आवश्यक आहे, कशा पद्धतीनं तुमचे सोलर पॅनल इन्स्टॉल होणार, तुम्ही व्हेंडर कसा निवडायचा आहे, अशी डिटेल माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे. हा व्हिडिओ अपूर्ण माहिती नसून पूर्ण माहितीने भरलेला आहे. हा व्हिडिओ सोलर पॅनल बसवण्यापासून तर तुम्हाला तुमची सबसिडी बँक खात्यापर्यंत येण्याच्या सर्व माहिती या व्हिडिओमध्ये अंतर्भूत आहे, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा. PM सूर्यघर योजना ही योजना खूप क्रांतिकारी आहे. सगळ्यात आधी योजनेचं स्वरूप आपण पाहू, याची पात्रता काय आहे, कसल्या कसल्या टप्पेवारीनुसार याचे फॉर्म भरून घ्यायचे, त्याचबरोबर ही सबसिडी मिळवून देण्यासाठी तुम्हाला कोण मदत करेल, याविषयी देखील आज व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल समजून जाईल. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की ह्या योजनेअंतर्गत सरकारने घोषणा केलेली आहे, त्यानुसार 1 कोटी घरांवर सोलर पॅनल बसवले जाणार आहेत. आता प्रत्येकाला सोलर पॅनल बसवण्यासाठी 78,000 रुपये सबसिडी मिळणार आहे. अर्थात तुम्ही किती किलोवॅटचं सोलर पॅनल बसवता त्यावर ही सबसिडी डिपेंड असणार आहे. आता तुम्हाला यापैकी किती सबसिडी मिळेल हे मी पुढे व्हिडिओमध्ये सांगेलच, आणि ती तुम्हाला कोण मिळवून देईल, कुठे तुम्हाला जावं लागेल हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. पण तत्पूर्वी या योजनेचा उद्देश असा आहे की तुम्हाला तुमचं सोलर पॅनल बसवण्यासाठी जवळपास 40% सबसिडी ही सरकार माध्यमातून देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त 78,000 रुपये सबसिडी तुम्हाला मिळू शकते. त्याची पात्रता काय आहे, तर तुम्ही भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे, तुमच्याकडे घर असणं आवश्यक आहे, त्या घरावर असं छत पाहिजे की जिथे सोलर पॅनल इन्स्टॉल करू शकतात. तिसरी याची पात्रता जे निकष आहे तो म्हणजे तुमच्याकडे अधिकृत वीज कनेक्शन पाहिजे. आणि तर हे साधारणपणे याचे पात्रतेचे काही निकष आहेत. यातला शेवटचा निकष असा आहे की जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर याआधी तुम्ही कुठल्याही सोलरच्या योजनेचा लाभ घेतलेला नसला पाहिजे. तर हे 4 निकष आहे. आता त्यानंतर सबसिडी किती मिळेल. आता सबसिडीसाठी तुम्हाला pmsuryaghar.gov.in ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. त्या वेबसाईटवर जर गेलं तर तुम्हाला तिथे सबसिडी स्ट्रक्चर म्हणून टॅब दिसेल. त्या टॅबला क्लिक करताय, तर क्लिक केल्यानंतर इथे एक PDF ओपन त्या ठिकाणी होईल. तर तुम्ही इथे पाहू शकता की 2 किलोवॅट क्षमतेपर्यंत तुम्हाला 30,000 रुपये प्रति किलोवॅट ही सबसिडी मिळते. म्हणजे उदाहरणार्थ 1 किलोवॅटची सोलर सिस्टीम तुम्ही बसवली तर 30,000, 2 किलोवॅटची बसवली तर 30 × 2 60,000. तुम्ही जर 3 किलोवॅटची बसवली तर तुम्हाला 60 + 18 असे 78,000 रुपये जास्तीत जास्त तुम्हाला मिळू शकते. मग तुम्ही 4 किलोवॅट, 5 किलोवॅट, 6 किती बसवा, पण तुम्हाला 78,000 रुपये मॅक्सिमम मिळणार. आता तुम्ही सोलर पॅनल किती किलोवॅटचा बसवायचा, तर त्याच्यासाठी देखील इथे एक टेबल देण्यात आले आहे. 0 ते 150 युनिटपर्यंत जर तुमचं महिन्याला कन्झम्पशन असेल तर तुम्ही 1 ते 2 किलोवॅटपर्यंत बसवावी. 150 ते 300 युनिट जर महिन्याला तुमचं पडत असेल तर तुम्ही 2 ते 3 किलोवॅट बसवावी. आणि जर तुमचं युनिट कन्झम्पशन महिन्याला 300 युनिटच्या वर जात असेल तर तुम्ही 3 किलोवॅटपेक्षा जास्त सोलर सिस्टीम बसवणं अपेक्षित आहे. आता ही तुम्हाला आकडेवारी समजली, किती टक्के सबसिडी मिळते, किती रुपये सबसिडी मिळते कळलं. पण आता ही सबसिडी तुम्हाला कोण मिळून देणार, सगळ्यात महत्त्वाचा कळेचा मुद्दा आहे. तर इथेच याचं उत्तर आहे लूम सोलर ही कंपनी. लूम सोलर ही कंपनी गव्हर्नमेंट रजिस्टर्ड एक वेंडर आहे. ही कंपनी अतिशय त्या ठिकाणी विश्वासार्ह अशी कंपनी आहे. यांचं पास्ट रेकॉर्ड फार प्रूव्हन आहे. गिरायकांचं म्हणजे जे कस्टमर आहेत ज्यांनी त्यांच्याकडून सोलर आजपर्यंत बसवलेले आहेत त्यांचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत, आणि खूप त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड एकदम जबरदस्त आहे. कस्टमरला फीडबॅक किंवा काय या गोष्टी आहेत सगळं समाधानकारक आहेत. ही कंपनी तुम्हाला सोलर पॅनल लावण्यापासून तर तुमची सबसिडी त्या ठिकाणी तुमच्या खात्यात येईपर्यंत सर्व मदत करते. आता कंपनीचं ट्रॅक रेकॉर्ड एकदम जबरदस्त आहे. कंपनीच्या सोलरची क्वालिटी जबरदस्त आहे, मदत एकदम जबरदस्त आहे. मग आता ह्या कंपनीला कसा कॉन्टॅक्ट करायचा हे व्हिडिओमध्ये सांगण्यातच येईल. पण तत्पूर्वी
स्टेप्स काय असतात, आता ही योजनेत जे अप्लाय कसं करायचं, अर्ज कसा भरायचा, आता हे तुम्हाला समजणं आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला pmsuryaghar.gov.in या सरकारच्या वेबसाईटला जायचं आहे. इथे ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे, ऑफलाईन, याच्यामध्ये काहीच नाही. आता याच्यामध्ये पहिली स्टेप अशी आहे, तिथे गेल्यानंतर तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. रजिस्टर करताना तुम्ही तुमचं त्या ठिकाणी नाव, मोबाईल नंबर, तुमचा जो काही जिल्हा आहे तो घ्यायचा आहे. तुमची जी डिस्ट्रीब्युशन कंपनी आहे, जसं आपल्याकडे त्या ठिकाणी महाराष्ट्र आपलं MSEB किंवा हे जे आहे तर त्या टाईपचं ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ते केल्यानंतर मग परत पुढची स्टेप तुम्हाला लॉग इन करायचं आहे, ज्यामध्ये मोबाईल नंबर त्यावर हे येईल आणि अशा पद्धतीने दुसरी स्टेप असेल. त्यानंतर तिसरी स्टेप जी असणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला तुमचे वैयक्तिक डिटेल्स भरावे लागतील. तुमचं नाव, पत्ता, त्याचबरोबर हे सर्व डिटेल्स तुम्हाला भरावे लागतील. आणि यानंतर चौथ्या स्टेपमध्ये तुम्हाला वेंडर सिलेक्ट करावं लागेल. वेंडर म्हणजे अशी कंपनी की जी तुम्हाला सोलर पॅनल बसवून देईल. मग आता ही कंपनी निवडणं खूप कळीचा मुद्दा आहे. तर त्यासाठीच आम्ही लूम सोलर या कंपनीचं त्या ठिकाणी तुम्हाला हे देतोय की लूम सोलर ही गव्हर्नमेंट रजिस्टर्ड त्या ठिकाणी एक वेंडर आहे. ट्रॅक रेकॉर्ड प्रूव्हन आहे, जबरदस्त कंपनी आहे, ग्राहकांचं सॅटिस्फॅक्शन जबरदस्त आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता की इथं व्हेंडर्समध्ये जर आपण पाहिलं, अप्रूव्ड व्हेंडर्समध्ये जर तुम्ही गेले तर तुम्हाला इथे दिसू शकतं. इथं आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र. त्यानंतर महाराष्ट्राच्या ज्या वीज बोर्डाच्या कंपन्या येतील त्यामध्ये पहिली आपली जी कंपनी आहे त्यावर क्लिक केलं तर इथे देखील तुम्ही लूम सोलरचं नाव पाहू शकता. म्हणजे लूम सोलर ही गव्हर्नमेंट लिस्टेड अप्रूव्ड व्हेंडर आहे. म्हणूनच लूम सोलर तुम्ही यासाठी निवडावं. पुढची स्टेप अशी आहे की लूम सोलर आता तुम्ही निवडलं, मग लूम सोलर काय करणार की तुमच्या घरावर सोलर पॅनल इन्स्टॉल करून देणार. एकदम चांगल्या क्वालिटीचे सोलर पॅनल हे करून ते इन्स्टॉल करून देणार. इन्स्टॉलेशन झालं का पुढची जी स्टेप असणार आहे त्या स्टेपमध्ये तुम्हाला त्या सोलर पॅनलचे सर्व डिटेल्स त्या ठिकाणी वेबसाईटला परत लॉग इन करून भरायचे आहेत. त्यानंतर हे सगळं भरलं का त्यानंतर तुम्हाला तुमचं नेट मीटरिंग होणार. नेट मीटरिंग त्या ठिकाणीच होणार, ते सरकारमार्फत MSEB मार्फत होतं. ते झालं की नंतर तुमचं कमिशनिंग त्या ठिकाणी हे येणार. या स्टेपमध्ये तुमचं कमिशनिंग सर्टिफिकेट येणार आणि कमिशनिंग सर्टिफिकेट एकदा आलं की शेवटची स्टेप असते वेबसाईटला लॉग इन करून तुम्ही तुमचं बँक डिटेल भरायचं आहे. होय, एकदा बँक डिटेल भरलं की त्यानंतर 30 दिवसाच्या आत तुमची सबसिडी तुमच्या अकाउंटला असेल. काय जी असेल ते असेल. तुम्ही 1 किलोवॅट बसवलं, 2 किलोवॅट, 3 किलोवॅट. आता इथे एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की लूम सोलर कंपनीला जर तुम्ही वेंडर निवडलं तर लूम सेलरचं जे काय कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तुम्ही इथे कॉल करून कुठल्याही स्टेपवर त्यांना प्रश्न विचारू शकता. ते तुमचं इन्स्टॉलेशन पासून सबसिडी मिळून देण्यापर्यंत सगळी मदत त्या ठिकाणी करत आहेत. आपण पूर्ण महाराष्ट्रभर लूम सोलरची त्या ठिकाणी कस्टमरचे रिव्ह्यू आपण आपल्या चॅनलवर घेतलेले आहेत. तर माझ्यामध्ये तरी खूप चांगला एक्सपिरियन्स कस्टमरला आलेला आहे, सॅटिस्फॅक्शन जबरदस्त आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही लूम सोलर ही कंपनी त्या ठिकाणी निवडायला हरकत नाही. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ही जी सबसिडी आहे ती ऑन ग्रिड सोलर सिस्टीम आहे, ना की ऑफ ग्रिड सोलर सिस्टीमसाठी. ऑन ग्रिड सोलर सिस्टीम म्हणजे अशी सोलर सिस्टीम की जिला बॅटरी नसते आणि ऑफ ग्रिड सिस्टीम म्हणजे जिला बॅटरी असते. ऑन ग्रिडला वीज कनेक्शन लागतं, ऑफ ग्रिडला वीज कनेक्शन नसलं तरी चालतं. मग त्यामुळेच वीज कनेक्शन असलेल्या ऑन ग्रिड कनेक्शनसाठीच तुम्हाला ही सबसिडी त्या ठिकाणी मिळणार आहे. इथे हे लक्षात घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं ही लूम सोलरच्या माध्यमातून तुम्ही जर योजनेचा लाभ घेतला तर तुमच्यासाठी सुलभ होईल. फार तुम्हाला चक्रा मारायची गरज नाही किंवा जास्त बघण्याची गरज नाही. कस्टमर सपोर्ट त्यांचं जबरदस्त आहे. स्क्रीनवर तुम्ही पाहताय तिथे कॉल करून तुम्ही त्यांना तात्काळ विचारू शकता आणि किंवा जवळच्या अधिकृत लूम सोलर डिस्ट्रीब्युटर डीलरला त्या ठिकाणी भेटू शकता. तर कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. काही डाऊट असेल तर तो देखील कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. आम्ही नक्कीच त्याचं त्या ठिकाणी निरसन करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.